मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत. आबा, काय सांगाल? पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तशी पत्रकार परिषद देखील घेणार आहे ते 15 तारखेला, ते काय सांगाल? खरं तर आता काय झालं, जरांगीच्या मागं कोणी राहिले नाही आणि कुठेतरी सहानुभूती मिळवण्याची काही कुठेतरी रिकाम्या गोष्टी सांगायच्या, कुठेतरी मला धमक्या येतात, कुठेतरी मला जीवे मारण्या धमक्या आहेत, असं खोटं बोलून समाजाला पुन्हा भावनिक करण्याचा जरांगीचा हेतू आहे आणि तसा प्रयत्न त्यांनी चाललेला आहे. आणि विशेषतः घर का बेदी लंकाट आहे अशी परिस्थितीनुसार राज्य सरकारमध्येच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तिथे येऊन त्याला भेटतात आणि पुन्हा रसद देऊन आंदोलनाची तयारी करायला लावतात. आणि कुठेतरी सगळ्या गोष्टी पदरात पाडल्याच्या नंतर सुद्धा ओबीसींचं अतिशय वाटोळं त्याच्यामध्ये झालंय. आणि ओबीसीचं वाटोळं झाल्याच्या नंतर जरी ज्या गोष्टी कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडत नसताना कुठेतरी सरकारवर प्रेशर करायचं आणि सरसगट कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी हे चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही. परंतु राज्य सरकारला आमची सुद्धा कळकळीची विनंती आणि आमचा सुद्धा इशारा आहे, जर बोगस कुणबी नोंदीमार्फत जर येणाऱ्या काळात कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असतील, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बोगस कुणबी नोंदीमार्फत हजारो लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय. आणि त्याच एकनाथ शिंदेला आता मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं कुठतरी स्वतःचं म्हणजे झोप येत नाही आणि कुठतरी ओबीसींचं वाटोळं करण्यासाठी त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदेने लाखो ओबीसींचं वाटोळं करण्याचं काम केलं. आता सुद्धा एकनाथ शिंदे जरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसींचं वाटोळं करण्यासाठी कुठतरी तयारी करतात. आणि एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यानुसार आत्ताच नुकतेच उदय सामंत जरांगेकडे येऊन तास 2 तास बसून गेले आणि नक्कीच त्यांनी रसद देऊन कुठतरी आंदोलनाला ताकद देऊ असं आश्वासन दिल्याच्या नंतर जरांगे कुठं आंदोलन करण्याचा इशारा देतोय. म्हणजे राज्य सरकारमधलीच काही लोक, राज्य सरकारमधलेच उपमुख्यमंत्री, राज्य सरकारमधलाच घटक जर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत असेल तर ह्या लोकांनी राजसत्तेत राहिलं नाही पाहिजे ना. तुम्हाला रस्त्यावर उतरून तुम्ही आंदोलन केलं पाहिजे. आणि खरं तर एकनाथ शिंदे गेल्या तत्कालीन मुख्यमंत्री असताना सुद्धा जर ओबीसींच्या बाजूच्या विरोधात असलेले आपल्याला पाहायला मिळाले. ओबीसींचं अस्तित्व संपवण्यासाठी त्यावेळी सुद्धा त्यांनी कुठतरी स्वतःचा गद्दारीचा ठसा मिटवण्यासाठी मराठा समाजाला कुठतरी कुणबी नोंदीचा सर्रास वाटप करण्याचे आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून राज्यामध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र लाखो वाटप झाले. आणि आता कुठतरी पुन्हा हैदराबाद गॅजेटियरच्या नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असताना ज्या लोकांच्या नोंदी आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत, परंतु ज्यांच्या नोंदीच नाहीत, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल अशी परिस्थिती असताना परंतु पुन्हा प्रेशर करायचं आणि बोगस खातानी खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. परंतु तो खटाटोप आम्ही सहन करणार नाहीत, तो खटाटोप आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत. राज्य सरकार कोणाचं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं, आम्हाला राज्य सरकार काय आणि विरोध काय, सगळेच ओबीसींच्या मुळावर उठलेले आहेत. त्यामुळं आम्हाला आज राज्यामध्ये ओबीसींच्या बाजूनं ओबीसींचे सत्तेतील मंत्री बोलायला तयार नाहीत. पण राज्यामध्ये फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, विजय वडेट्टीवार या नेत्या व्यतिरिक्त राज्यामध्ये कोणी बोलायला तयार नाही. आणि येणाऱ्या काळात हे लोक सुद्धा, यांच्यावर सुद्धा मला वाटतं आता काय किती दिवस बोलतील काय नाही, परंतु ह्या लोकांनी आता खरं तर या लोकांच्या माध्यमातून ओबीसीने आता लढा उभारण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही बोलतोय, आमचा आवाज सुद्धा दाबण्यासाठी प्रयत्न होत असतो सातत्यानं, परंतु आम्ही बोलत राहू, ओबीसींच्यासाठी आम्ही लढत राहू आणि ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. परंतु राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी आता बोलण्याची वेळ आली. राज्य सरकारमधले जे ओबीसींचे नेते म्हणून घेणारे आहेत ह्या लोकांनी आता बोलण्याची वेळ आलेली आहे. कारण ओबीसींची पूर्ण राजकीय हत्या झाली. जागोजागी पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागेवर, ओबीसींच्या जागेवर ह्या कुणबी प्रमाणपत्रावाल्यांनी घुसखोरी करून ओबीसींचं राजकीय हत्या केली. परंतु आजपर्यंत कोणी बोलत नाही, परंतु आता तरी त्यांनी बोलावं आणि राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना न्याय देण्याचं काम करावं अशी माझी ओबीसींच्या नेत्यांना, ओबीसींच्या विशेषतः मंत्र्यांना कळकळीची विनंती. त्यांनी येणाऱ्या काळात बोललेलं आम्हाला पाहायचंय. विधान परिषदेवर मनोज जरांगे पाटील यांची निवड होणार अशा जे चर्चा आहेत ते सध्या होत असल्याचं पाहायला मिळत होत्या. काय वाटतं? खरं तर जरांगेला विधान परिषदेऐवजी राष्ट्रपती केलेलं पाहिजे, कारण की तो विद्वानच आहे ना, तितका महान नेता आहे. कारण की त्याची भाषा, ती बोलण्याची शैली, आणि 5वी नापास माणसाला विधान परिषदेमध्ये पुन्हा जातीवाद करायचा आहे का? त्याची काय अक्कल शून्य असणारा जरांगे, त्याला नेऊन काय करायचं त्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये? काय कोणते प्रश्न मांडणार आहे? अरे प्रत्येक गोष्टीत जात शोधणारा जरांगे तो विधान परिषदेच्या एक पवित्र सभागृहात काय करणार आहे? संविधानिक पदावर जाऊन तो काय करू शकतो? त्यामुळे जरांगेला विधान परिषदेवर जायचे डोळे लागले असतील,
परंतु मला वाटत नाही त्याला कोणी विधान परिषदेवर घेईन म्हणून. आणि विधान परिषदेवर घेतलं तर नक्कीच जरांगेला विधान परिषदेवर ज्या पक्षाने घेतलं त्या पक्षाचं वाटोळच होणार आहे. त्यामुळं कोणताही पक्ष स्वतःचं वाटोळ करून घेणार नाही. त्यामुळं जरांगेचे बालिश समर्थक जरांगेला विधान परिषद देऊ केली या कुठतरी फुशारक्या मारण्याचा प्रयत्न आहे. जरांगेला कोणी ऑफर दिलेली नसेल. जर ऑफर दिली असती तर नक्कीच त्या पक्षाच्या प्रवक्ते असतील, त्या पक्षाचे मंत्री असतील, त्या पक्षाचे नेते असतील, त्यांनी सांगितलं असतं जरांगेकडून आम्हाला ऑफर आहे. त्यांचे आंदोलक तर काही सांगतात. त्यांचे जे ट्रोलर्स आहेत, त्यांचे जे सोशल मीडियावर बोलणारे लोक आहेत ते तर आता महाराष्ट्राचा थलपती म्हणून घ्यायला लागलेत. अरे गटार योद्धा असणाऱ्या, गटारपती असणाऱ्या बेवड्याला महाराष्ट्राचा थलपती कसा होईल? जर याला थलपतीच व्हायचं होतं तर 2024च्या विधानसभेमध्ये यांनी उमेदवार दिले असते तर नक्कीच फायदा झाला असता. परंतु त्यावेळी तर बुडाला पाय लावून पळून गेला. नोमानीला बोकांडीवर घेतलं, राजरत्न आंबेडकरांना बोकांडीवर घेतलं आणि त्या बिचाऱ्या राजरत्न आंबेडकरांना बदनापूरमध्ये किती मतं पडले? 3 आकड्याच्या वर मतदान गेलं नाही. आणि हे स्वतःच्या सहकार्याला यांनी मतदान केलं. हा सेटलमेंट योद्धा आहे. हा सेटलमेंट हे म्हणजे मलमपट्टीवाला मलपती म्हणावं लागेल. हा थलपती होऊ शकत नाही. आणि हा फक्त पैसे घेऊन कुठतरी जे विरोधी पक्षातले लोक असतील, सत्तेतले काही लोक असतील, जे याला खोके देण्याचं काम करतात, यांच्या इशाऱ्यावर काम करणारा हा बोलका पोपट आहे. आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारा हे बाहुला आहे. त्यांनी जेवढी चावी दिली तेवढी ते टुकटुक करत राहील. त्याच्या व्यतिरिक्त तो काही करू शकत नाही. हा काय सांगाल, ओबीसीची जात गणना सुरू झाली मात्र त्यामध्ये कॉलमच नाही ओबीसी, कसं पाहता? आम्ही गेल्या अनेक दिवसापासून सांगतो की ओबीसीची जातनिहाय गणना गेल्या म्हणजे 10 वर्षाला एकदा होती. परंतु आज ह्या जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीची आम्ही जातनिहाय जनगणना करू म्हणून केंद्र सरकारने सांगितलं होतं. परंतु त्याच केंद्र सरकारनं आज ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. कारण की ओबीसीच्या जातीचा जर तिथं कॉलमच नसेल तर ओबीसी किती आहेत तुम्हाला कसे कळल? आणि हे कुठतरी ओबीसीच्या जाणीवपूर्वक ओबीसी सोबत केलेलं हे मोठं छल आहे, कपट आहे. आणि ओबीसी सोबत केलेला एक मोठा डाव आहे. तो डाव येणाऱ्या काळात या केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं हा डाव थांबवला पाहिजे. आणि कुठेतरी ओबीसीच्या जातीचे कॉलम त्याच्यामध्ये असले पाहिजे. आणि आता 2029 काही दूर नाही. येणाऱ्या काळात ज्या ओबीसीला तुम्ही शब्द देऊन फसवत असाल तर नक्कीच 2029ला ओबीसी सुद्धा तुम्हाला फसवल्या राहील. ओबीसी आमचा डीएनए म्हणून तुम्ही सत्तेत आला आणि ओबीसीचीच हत्या जर करत असाल, ओबीसी आमचा डीएनए म्हणून तुम्हाला लोकांनी राज सत्तेत ओबीसीने भरभरून मतं देऊन तुम्हाला सत्तेवर नेऊन बसवलं. त्या लोकसभेमधील तुम्ही शब्द दिला की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू. आणि राज्यामध्ये सुद्धा तुम्ही हैदराबाद गॅजेटियर काढून तुम्ही बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र काढून ओबीसीची राजकीय हत्या जर करत असाल तर ओबीसी किती दिवस? आणि ओबीसी हा खरं तर झोपलेला सिंह आहे. परंतु ज्यावेळेस ओबीसीचा सिंह जागा होईल त्यावेळेस राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि ज्यांनी ओबीसीच्या विरोधात छल कपट केलं ह्या लोकांना कुठं पाळावं हे सुद्धा कळणार नाही. आणि येणाऱ्या काळात ओबीसीना जागा करण्याचं आम्ही काम करणार आहोत. ओबीसी समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम करणार आहोत. ओबीसी समाजाला हक्क मागण्यासाठी, ताकद निर्माण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आबा अलीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आणि काही मंत्र्यांच्या काही बैठका सध्या पाहायला मिळत आहेत, कसं पाहता? ज्या मंत्र्यांनी आता गेल्या अनेक दिवसापासून पाहता तुम्ही की जरांगेला कोणते मंत्री भेटतात? विशेषतः शिंदे गटाचे मंत्री भेटतात. त्यामुळं एकनाथ शिंदे स्वतःचं मुख्यमंत्रीपद कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी एकनाथ शिंदेला झोप येत नाही. उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेचं समाधान नाही. आणि मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी कुठतरी एक ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करायला एकनाथ शिंदेला प्रस्थापित मराठा असल्यामुळे त्यांना लाज वाटत असेल. म्हणून कुठतरी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकार अस्थिर करण्याचा एकनाथ शिंदेचा तो प्रयत्न आहे. आणि एकनाथ शिंदेचेच विशेषतः मंत्री भेटतात. अनेक दिवसापासून तुम्ही पाहतात संदीपान भुमरे मुख्यमंत्री असताना संदीपान भुमरे वेळोवेळी तिथे येत होते. त्यावेळी संजय शिरसाट अनेक वेळा तिथे येऊन गेले. तिथं प्रताप सरनाईक त्यांना अनेक वेळा भेटतायत. आणि उदय सामंत तर अनेक वेळा भेटतायत. आणि उदय सामंत तर अनेक वेळा येऊन गेले. त्याच्यानंतर ते गुटखा खाणारा मंत्री, सभागृहात गुटखा खाणारा मंत्री तो काय शंभूराज हा सुद्धा त्याला येऊन वेळोवेळी भेटण्याचं काम करताय. आणि कुठेतरी रसद देऊन आंदोलन तयार करून राज्य सरकारलाच कुठेतरी वेठीस धरायचं, राज्य सरकारमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी हे चाललेला यांचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु अशा लोकांनी जर तुम्ही राज्य सरकारमध्ये राहून जर तुम्हाला जर ह्या अशा भिकारचोट गोष्टी करायच्या असेल तुम्ही राजसत्तेत राहू नका ना. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा आणि राजसत्तेच्या बाहेर पडा. आणि विरोधी पक्षात येऊन तुम्ही सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे. परंतु तुम्ही ओबीसीच्या समाजाचं अस्तित्व संपवत असाल तर येणाऱ्या काळात ओबीसी समाज सुद्धा शिंदे गटाला आठवणीत ठेवीन. आणि एकनाथ शिंदेनी ओबीसीचं काय वाटोळं केलंय हे येणाऱ्या काळात आम्ही ओबीसींना सांगत राहू आणि ओबीसींना जाग करण्याचं काम करत राहू. आता काय सांगाल, पुन्हा एकदा जर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यास आपली ओबीसी म्हणून काय भूमिका असणार आहे?
हे बघा, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ज्याला त्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं अधिकार दिलेला आपल्या हक्क मागणीसाठी. परंतु जर चुकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी आंदोलन होत असेल आणि राज्य सरकार जर चुकीच्या गोष्टी देण्याचं काम करत असेल, बोगस कुणबी नोंद प्रपत्रावर जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं जर राज्य सरकारची आम्हाला मानसिकता दिसली तर आम्ही सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी जशाच तसं उत्तर देऊ. जरांगे जिथं आंदोलन करेल तिथं सुद्धा आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. जरांगे जे आंदोलन करेल त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची आमची सुद्धा तयारी आहे. आणि ओबीसी समाज आता रस्त्यावर येणाऱ्याच्या मानसिकतेत आहे. येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा ओबीसी काय आहोत आणि राज्य सरकारला ओबीसी जागा झाल्यावर काय करू शकतो हे दाखवण्याचं आम्ही काम करू. एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यास आम्ही देखील त्याचं प्रत्युत्तर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडू असा इशारा यावेळी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी दिला आहे. अजय गाढे, LS मराठी, जालना.